ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई परिसरात गाळ्यांचे शटर उचकटून चोरी झाल्याची घटना घडली होती. या चोरट्यांनी एकाच रात्री 14 ठिकाणी चोरी केल्याचं समोर आलं. या प्रकरणी दोघा आरोपींना ठाणे गुन्हे शाखा घटक 1 ठाणे यांनी अटक केली असून त्यांच्याकडून 2,26,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयातील नौपाडा परिसरात एकाच रात्री सलग 14 गाळ्यांचं शटर उचकटून चोरी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. या चोरी केल्याबाबत नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा गुन्हे शाखा घटक 1 ठाणे यांच्याकडून तपास सुरू होता. या तपासात गुन्ह्यांच्या समांतर तपासामध्ये गुन्हा घडला त्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं होतं. सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हा केलेल्या व्यक्तीच्या वर्णनावरून त्यांचं ठाणे रेल्वे स्टेशन आणि मीरा रोड आणि उल्हासनगर या मार्गक्रमणातील एकूण 100 सीसीटीव्ही फुटेजची बारकाईनं पडताळणी करण्यात आली. तसंच करण्यात आलेल्या तांत्रिक विश्लेषणामध्ये आरोपीच्या वर्णनांवरून स्थानिक रिक्षाचालक, हॉटेल व्यावसायिक यांच्याकडे तपास करून आरोपी महंत भाने कामी वय वर्ष 23 आणि विष्णू रघुवा कामी वय वर्ष 36 या दोघांना 20 मार्च रोजी अटक केली आहे. दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेले महंत कामी आणि विष्णू कामी या दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांनी चोरी केल्याचीही कबुली दिली आहे. तसंच त्यांच्याकडून 2,26,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. तर या चोरट्यांनी आणखीन कुठे चोरी केली आहे का याचा तपास पोलिसांनी सुरू केलाय. राहणारे हे नेपाळचे आहेत. सध्या ते मीरा रोड परिसरामध्ये राहत होते. यापूर्वी एका आरोपीवर मीरा रोड परिसरामध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. हे स्क्रू ड्रायव्हर आणि त्याच्या साह्यानं दुकान उचकटायचे, त्याचबरोबर हातानं सुद्धा त्यांनी बरेच दुकानचे शटर उचकटलेले दिसून आलेले आहेत. तसं आपल्याला सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे देखील मिळाले. सर, हे रिसिव्ह जे करत होते, ज्यांना विकत होते त्यांना अटक केलेली आहे. ह्यांनी जो मुद्देमाल चोरलेला आहे तो मुद्देमाल आपण तपासात हस्तगत केलेला आहे. त्याच्यामध्ये मोबाईल, कॅश आणि इतर साहित्य होतं. तो मुद्देमाल ते कोणाला विकणार होते किंवा त्याने अजून कुठं मुद्देमाल विकला आहे का त्याचा देखील आम्ही तपास करत आहोत. यापूर्वी मीरा रोडला त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे घरफोडीचा, त्याचा देखील आम्ही अधिक माहिती घेत आहे. अशा प्रकारची घरफोडी होते, दुकानाची चोरी, मोठे मोठे मुद्देमाल असतात. मला वाटतं एकंदरीत अशा ठिकाणी त्या लोकांनी देखील सिक्युरिटी गार्ड या निमित्तानं मी पोलीस प्रशासनाच्या वतीनं आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेरा आपले दुकान असेल, आस्थापना असेल त्या ठिकाणी लावले पाहिजे. त्याचबरोबर त्या परिसरामध्ये असेल किंवा आस्थापनेच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी सिक्युरिटी गार्ड किंवा सुरक्षा रक्षक यांची नेमणूक देखील आपण केली पाहिजे. सब मिलके आज ठाणे महापालिका क्षेत्रात तापमान 40 पर्यंत पोहोचले. त्यामुळे वाहन चालक उन्हाच्या चटक्यानं बेजार झालेत. त्यामुळे सिग्नल परिसरात महापालिकेनं जाळीचं छप्पर बांधलं असून दुपारच्या वेळेत चालकांना दिलासा मिळतोय. सध्याच्या तापमानाची तीव्रता पाहता गरज असेल तरच घराबाहेर पडा असं देखील जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. वाढत्या उन्हाची समस्या लक्षात घेता ठाणे महापालिका वाहन चालक आणि प्रवाशांच्या मदतीला धावली आहे. पालिकेनं प्रायोगिक तत्वावर गोखले रोडवरून 3 हात नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर जाळीचं आच्छादन टाकले. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबवण्यात येत आहे. गोखले रोडवरील ही जाळी 100 फूट लांब, 25 फूट रुंद असून तिची उंची रस्त्यापासून 20 फूट एवढी आहे. या जाळीमुळे वाहन चालकांना काही प्रमाणात दिलासा मिळत असून शहरातील विविध ठिकाणी अशा प्रकारचे जाळ्या टाकल्या जाणार असल्याचंही पालिकेनं स्पष्ट केलंय. नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडी चोरी प्रकरणाचा तपास करताना गुन्हे शाखा घटक 2 ने मोठी कामगिरी केली आहे.
पोलिसांनी सराईत गुन्हेगारांना अटक करून 24.65 लाख रुपयांचे 26 लॅपटॉप आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल हस्तगत केली आहे. 7 मार्च रोजी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासात सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. कर्नाटकमधील यादगीर जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील कन्याकोळ तांड्यात छापा टाकून दिलीप बसवराव चव्हाण आणि अर्जुन मन्नू राठोड यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 23.40 लाखांचे 26 लिनोवा लॅपटॉप आणि 1.25 लाखांची मोटरसायकल असा एकूण 24.65 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही भिवंडी पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई डॉक्टर पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. सह्याद्री प्रतिष्ठानचे राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्ह्याच्या वतीनं मध्यवर्ती कारागृहात ठाणे मुक्ती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाचं या कार्यक्रमाचं हे 11वं वर्ष होतं. या कार्यक्रमाला आमदार केळकर यांच्यासह आमदार निरंजन डावखरे, दुर्गरत्न श्रमिक गोजमगुंडे, इतिहासकार मकरंद जोशी, कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले, उपाधीक्षक भोसले, ठाणे महानगरपालिकेचे परिवहन सदस्य विकास पाटील, सह्याद्री प्रतिष्ठानचे ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विनेरकर, आरिफ बडगुजर, संतोष साळुंखे उपस्थित होते. या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे, चिमाजी अप्पा, बलकवडे, अंजुरकर, नाईक, ढमढेरे यांच्या तस्बिरींनाही पुष्पहार घालून फुलं वाहण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव या जयघोषानं वातावरण शिवमय झालं होतं. आमदार संजय केळकर यांनी 27 मार्च 1737 रोजी आपले ठाणे पोर्तुगीजच्या जोखडातून मुक्त झाल्याचं यावेळी सांगितलं. यावर्षी 288 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याची आठवण म्हणून ठाणे मुक्ती दिन साजरा केला जातो असं सांगून सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक दुर्गरत्न श्रमिक गोजमगुंडे यांच्याही कामाची माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर जिवंत ठेवायचा असेल तर त्यांनी बांधलेल्या गडकिल्ल्यांचं आपण संरक्षण केलं पाहिजे, कायम लक्षात राहतील असे बघितले पाहिजे. आपल्या मार्गदर्शनाखाली 25 संघटनांनी एकत्रित नुकताच सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासह बैठक घेतली. त्यात गडकिल्ल्यांविषयी, दुर्ग संवर्धनाबाबत तर चर्चा झालीच, परंतु महत्त्वाचे 12 किल्ल्यांना जागतिक वारसा मिळावा याकरिता प्रयत्न सुरू केल्याचंही केळकर यांनी सांगितलं. सह्याद्री प्रतिष्ठान ही सर्वात मोठी संस्था असून त्याचं काम दूरवर सुरू आहे. 30,000च्या वर प्रतिष्ठानचे सभासद आहेत. आमदार निरंजन डावखरे यांनी जो इतिहास विसरतो त्याचं भवितव्य निश्चित अंधारमय होतं असं सांगून शालेय विद्यार्थ्यांना अशा कार्यक्रमात आणून इतिहास सांगितला पाहिजे असं मत व्यक्त केलं. इतिहासकार मकरंद जोशी यांनी ठाणे मुक्तीदिनाबाबत माहिती दिली, तर दुर्गरत्न श्रमिक गोजमगुंडे यांनी देखील गडकिल्ल्यांसंदर्भात आणि सह्याद्री प्रतिष्ठानबाबत माहिती देऊन गडावर जीर्ण झालेले पुरातन मंदिराचं जीर्णोद्धार हे सह्याद्री प्रतिष्ठानमार्फत सुरू असल्याचं सांगितलं. कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले यांनी आभार व्यक्त केले. हीच प्रेरणा जी आहे ती पुढच्या काळामध्ये निश्चितपणे उपयोगी पडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास जसा आमचं सह्याद्री प्रतिष्ठान हे दुर्ग सेवा करून आमचे दुर्गसेवक जे आहेत ते त्या ठिकाणी जाऊन निरनिराळ्या मोहिमा करून कामं करून हा इतिहास जिवंत राहण्याकरता अहोरात्र मेहनत करतात. तसंच हे जे इतिहासाचे ज्या घटना आहेत
त्या देखील जिवंत ठेवण्याचा हा एक आमचा प्रयत्न आहे. सर, ठाणे मध्यवर्ती कारागृहामधलं पूर्ण होणार आहे. हे 3 वर्षापासून हे काम चालू आहे. मध्ये कोविडच्या काळामध्ये ते बंद झालं होतं, परंतु हा क्रांतिकारकांचा इतिहास म्हणजे राघोजीपासून ते कर्वे, कानेरे, देशपांडे, स्वातंत्र्यवीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके अनेक क्रांतिकारक हे या ठिकाणी या जेलच्या क्षेत्रामध्ये यांची आठवण आहे. आणि त्यामुळे क्रांतिकारकांचं देखील या ठिकाणी म्युरल्सच्या माध्यमातून इतिहास आम्ही साकारतोय आणि ठाणे मुक्ती दिनाचा देखील होतोय. मला खूप आनंद वाटतोय की हा इतिहास पुन्हा लोकांच्या समोर त्याचं आठवण करून देणारा असं स्मारक या ठिकाणी निर्माण होतंय. हे फाशी गेटच्या पाठीमागच्या बाजूला की ज्या ठिकाणी सर्वांना तो येण्यासाठी मुक्त असेल. जेलच्या आवारामध्ये खरं फार मोठी अनेक शर्ती अटी असतात, परंतु हा पाठीमागच्या बाजूला असल्यामुळे त्याला लोकांना हा लोकार्पण लवकरात लवकर होणार आहे. पुढच्या 2 महिन्यामध्ये या ठिकाणी आम शिवप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी माणूस हा येऊ शकेल. सर